नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं न्यू इरा पब्लिशिंग हाऊस या युट्यूब चॅनलमध्ये. न्यू इराने जी मुलाखतींची सिरीज केली आहे, आपले जे काही लेखक वर्ग आहेत त्या लेखकांची जी मुलाखतीची सिरीज चालू केली आहे, त्यामध्ये आज आपल्याबरोबर एक द एंटरप्रेन्योर या पुस्तकाचे वाचक म्हणून आपल्याबरोबर एक व्यक्ती आहेत. जर द एंटरप्रेन्योर या पुस्तकाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर त्या पुस्तकाने शरद सरांनी जे पुस्तक लिहिलं त्यानंतर खूप सारे वाचक वर्ग तयार झाला. तरुणांमध्ये या पुस्तकाची क्रेज झाली. तरुणांचं जे लक्ष होतं किंवा जे पुस्तक वाचत नाही तरुण असं जे म्हटलं जायचं त्याला जर पाहिलं तर त्याला वर्ग खूप वाढलाय. त्याचबरोबर द एंटरप्रेन्योर या पुस्तकामुळे खूप सारे तरुण वर्ग हा व्यवसायाकडे गेला. त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने जगलं पाहिजे किंवा त्या पुस्तकातून खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. त्यामुळे तरुण वर्गाला हे पुस्तक आवडलं. त्याचबरोबर जर पाहिलं तर यामध्ये खूप साऱ्या लोकांची लाईफ जी आहे ती नव्याने जन्माला आली असं म्हणेल मी. त्याचबरोबर अशा असणारे आपल्याबरोबर आज एक ज्ञानेश्वरजी वाघ आहेत. त्यांचं मी या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. ज्ञानेश्वर, मी जर म्हणेल की आता सांगितल्याप्रमाणे खूप सारे यामध्ये तरुण वर्ग तयार झाला वाचकांचा किंवा बेस्ट सेलर म्हणून पुस्तकाचे जर पाहिलं तर त्याची गुणवत्तेमध्ये त्यामध्ये येते पुस्तक. शरद सरांनी हे पुस्तक लिहिलं त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे जर पाहिलं तर एक वाचक म्हणून हे पुस्तक कसं वाटलं? म्हणजे आपण त्यानंतर पाहूच की पुस्तक वाचण्याआधीची लाईफ कशी होती हे मी नंतरचा प्रश्न विचारेल. मी हा प्रश्न विचारेल की पुस्तक कसं वाटलं? पुस्तक म्हणजे आता हे पुस्तकाचं जेव्हा लिखाण झालं होतं सरांचं तेव्हाच त्याची PDF म्हणजे सरांनी एक एडिट म्हणजे कसं वाटतं म्हणून मला पाठवली होती. तर तेव्हा मी ते अर्धा भाग होता तर तेव्हा ते वाचली मी. म्हटलं हे पुस्तक तरुणांमध्ये क्रेज तर निर्माण करेन, कारण की माझ्या आयुष्यात खूप बदल झाले त्या पुस्तकामुळे. म्हणजे नंतर बाजारात पुस्तक आलं आणि ते पुस्तक मी पूर्ण वाचलं. तर मी ते पुस्तक वाचल्यानंतर मला माझी अवकात कळाली आणि माझ्या ज्या चुका झालेल्या होत्या आधीच्या, म्हणजे इतक्या चुका झालेल्या होत्या त्या मला त्याचे रिअलाईज झालं की यार आपलं चुकलं आहे ते, आणि ते मला मान्य झालं. ते मान्य होत नव्हतं कधी, आणि आपल्या चूक कधी मान्य झाली आणि पुढं निघायचं हे मला कळलं. कारण भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात त्याच्यामध्ये जर आपण स्वतःला मान्य झालं. ते एक पुस्तकातून कळलं मला. आणि ह्या पुस्तकाचा प्रभाव इतका झाला की हे पुस्तक मी स्वतःपुरतं न ठेवता लगेच माझ्यासारखेच काही मित्र म्हणजे वाया गेलेले किंवा म्हणा किंवा काहीच करत नाही आहे म्हणजे बेरोजगार म्हणा, अशी जेव्हाची परिस्थिती होती, कोरोनाचा काळ होता तेव्हा मी माझ्या मित्रांना हे पुस्तक गिफ्ट म्हणून माझ्या मित्रांना त्यांच्या काहीतरी आयुष्यात प्रभाव होईल, त्यांना काहीतरी आवडेल, काहीतरी शिकायला मिळेल म्हणून मी सुरू केलं. आणि ते वाढत म्हणजे सहज म्हणून एक स्टेटस टाकायचं व्हॉट्सअपला इंस्टाग्रामवर. तर मला त्याची मागणी वाढत गेली. म्हणजे पुढचा विचार केला होता मी, पण त्याच्याऐवजी सगळ्या जे रेफरन्सनी ज्यांना आवडलं त्यांनी त्याला रेफरन्स केला. मग त्या ज्याला रेफरन्स केला तो मला कॉन्टॅक्ट करायचा, सर मला पुस्तक पाहिजे. तर मला याच्यातून दिशा मिळाली की अरे हे पुस्तक काहीतरी, हे पुस्तक आपण पोहोचू, फक्त बाकी माहीत नव्हतं व्यवसाय काय करू काही नाही. फक्त हे पुस्तक चांगलं आहे आणि आपल्यासारखे काही ते चुकीच्या मार्गाने किंवा नैराश्यात गेलेले मुलं आहे त्यांना काहीतरी फायदा होईल ह्या हेतून मी ते चालू ठेवलं कंटिन्यू. मग त्याचा आकडा वाढत गेला. कधी एका आठवड्यात 100, मग एका महिन्यात 300, असा वाढत महिन्याला आता मी 3-4 हजार सेल गेला तेव्हा कोरोनाच्या काळात. आणि त्याच्यामधून मला माहीत होतं की हे पुस्तक कुठं ना कुठं आपल्याला, मला वाटायचं काय अगदी पुस्तक दिलं वाचलं, पडलं तर पडला, प्रभाव नाही पडला, पण त्याच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात केली. म्हणजे अगदी जे सोशल मीडियाचा एवढा मला त्याच्यातून कळलं की सोशल मीडियाचा वापर करून आपण काहीतरी करतो. आणि मग मी गडचिरोली, चंद्रपूर अशा दुर्गम भागात आदिवासी पाड्यात पुस्तक गेलं ऑनलाईनली आणि मी ते पोहोचवायचं. कोणत्याही पैशाच्या अपेक्षा नाही, काही नाही. मला जर मेसेज आला पुस्तक पाहिजे, मी ॲड्रेस मागवायचं पाठवून द्यायचो. तो समोरचा पैसे देईल नाही देणार हा विचार नाही करायचो. मग मला फक्त एवढाच उद्देश होता की पुस्तक पोहोचलं पाहिजे. तर मग त्याची एक प्रतिक्रिया आली. म्हणजे पुस्तकाला 6-7 महिने झाले आणि मला पक्क नव्हता हा व्यवसाय करायचा. मग फक्त एक साईड बाय साईड, कोरोनाचा काळ होता, काही करायला नव्हतं म्हणून एक काहीतरी करू साईड बाय साईड. तर मला प्रतिक्रिया आली जेव्हा मला वाटतं दिवाळीचा काळ काहीतरी असं सणच होता आणि मला रात्री कॉल आला एका मुलाचा, सर थँक्यू म्हणे, मला तुम्ही पुस्तक दिलं. म्हटलं कुठून बोलताय? म्हणे गडचिरोली. म्हटलं हा बोला ना. म्हणजे तुमच्यामुळं माझं आयुष्य वाढलं. म्हटलं का रे बाप? तर तो म्हटला की सर मी तुम्हाला सहज म्हणून मेसेज केला होता आणि ॲड्रेस पाठवून दिला, तर तुम्ही पैसे न घेता डायरेक्टली पाठवून दिलं आणि ते पुस्तक आल्यामुळे मला ते वाचावं लागलं. आणि मी ते वाचलं तर मी उद्या परवा आत्महत्या करणार होतो डायरेक्ट. म्हणजे काय माझं म्हणजे दुर्गम काही कारण असेल पर्सन, मी काही दुखावत नाही गेलो. म्हटलं मग अरे मी आता त्या पुस्तक वाचल्यानंतर माझ्या आयुष्यावर प्रभाव झाला. मी आता कधी खचणार नाही त्याचं, आणि मी जीवन जगणार, मी कष्ट घेणार आणि पुढे जाणार.
आणि मग त्याच्यामुळे त्यांनी मला थँक्यू म्हटलं आणि कॉल कर, तो गायब झाला, त्याचा म्हणजे नंतर कॉन्टॅक्ट पण नाही आला. ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात म्हणजे माझी पोचपावती, मी काहीतरी करतोय म्हणून त्याची पोचपावती होती ती. म्हटलं अरे आपण काहीतरी अजून याच्यात काहीतरी हे प्रमाण वाढू पुस्तकाचं. मग मी ते वाढत 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 1 वर्षात नाही म्हटलं तरी 15,000 पुस्तकं मी सेल केले तेव्हा, सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणताही खर्च न करता. इंस्टाग्राम, फेसबुक, जिथं भेटेल तिथे एरियातले पोरं जे पडले त्यांना माझ्याकडून द्यायचं, पुस्तक वाच, तुला काय नाही आवडलं तर शिव्या घाल, पैसे देऊ नको, शिव्या घाल. ह्या याच्यावर मी रिस्कवर हे केलं, पण त्याचा फरक पडला आणि त्याच्यातून मला ते व्यवसायाची दिशा मिळाली. मग तो व्यवसाय वाढत 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 मी शिकत गेलो. सरांच्या सानिध्यात पण म्हणजे एक वाचक म्हणजे सरांची माझी काही एवढी ओळख नव्हती, एक जस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून होती. तिथून प्रवास झाला. वाचक म्हणजे एक पुस्तक काय करू शकतं ते मला जाणवलं, की ज्या लेखकाचं पुस्तक मी वाचलं त्याच लेखकाच्या नंतर सानिध्यात आलो. म्हटलं ह्या माणसाला काही सोडायचं नाही आता, याच्यातून पूर्ण आपण सगळं शिकूनच बाहेर पडायचं. मग मी सरांच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये आलो. सरांसोबत काम म्हणजे हे पुस्तक 1 वर्षानंतर मी सरांसोबत काम करायला सुरुवात केली. साहित्य क्षेत्र म्हणजे काय, पुस्तक कशी निर्मिती होती, सोशल मीडियाचा वापर काय काय करू शकतो आपण, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी मी पुण्यामध्ये येऊन, मला पुणे माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. पहिल्यांदा पुण्यात आलो, एका सरांनी बोललं ये फक्त तू, कुठं राहायचं कुठं काय माहीत नव्हतं. आलो, सगळं होत गेलं, कळत गेलं पुणे म्हणजे काय. आणि ते न्यूनगंड असतो जो मोठ्या शहरामध्ये गेला, तो काही दिवसानंतर गेला माझा. म्हणजे एकदम कॉन्फिडन्सली मी प्रत्येक क्षेत्रात म्हणजे कोणतंही काम असतो ते करत राहिलो. ह्या इफेक्ट माझ्या आयुष्यावर झाला आहे. जर काय आहे की ज्ञानेश्वर, तू पुस्तक वाचलंस त्याच्यानंतरचा प्रभाव जर पाहिला तर तू व्यवसायामध्ये आलास, तुला जीवन काय कळलं किंवा तू इतर लोकांना पुस्तक पोहोचवलंस. मग जर तसं पाहिलं तर हे पुस्तक नवीन काही नाही याच्यामध्ये. मला वाटतं शरद हा व्यक्ती आला, त्या व्यक्तीने त्याचा स्वतःचा व्यवसाय होता आणि त्यानंतर एक लेखक म्हणून आपली स्वतःची स्टोरी लिहिली आणि ती फक्त पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणली आणि प्रत्येक मुलगा वाचतोय आणि म्हणजे ही शरद दादा या व्यक्तीची स्टोरी नाहीये किंवा शरद सरांची स्टोरी नाहीये, ही स्टोरी माझी आहे. ही अशी झाली. तर मग तुझी स्टोरी काय होती? मला वाटतं तू म्हणलास की मी खूप वेगळा होतो. हा वेगळा म्हणजे सर तर लय खुंकार होते, पुस्तक वाचलं ते तेवढा तर नव्हतं मी. कारण की काय आलं ऍक्च्युली सरांचा जो स्ट्रगलचा जे चुका करण्याचा काळ 10 वर्षाचा म्हणजे कॉलेज वगैरे वगैरे, आणि मी तेव्हा कॉलेज वयातच होतो. म्हणजे ते मला तेव्हा ते वाचल्यानंतर असं वाटलं की अरे 3 वर्षापूर्वी आलं असतं ना, ह्या काही करून नसतं ठेवलं मी, असं वाटलं. आणि ते पुस्तक मला माझं वाटलं, कारण की ज्यांचा जो वडिलांचा आणि सरांचा जो संवाद आहे, त्यांचा जो प्रसंग आहे की बापाचे मत, वडिलांचे मतं वेगळे आणि सरांचे दुसरंच काहीतरी चाललंय, मला राजकारण जायचंय, समाजकारणात किंवा मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तुम्हाला काही कळत नाही, त्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या. आणि कॉलेजमध्ये असताना मी म्हणजे माझं काही ठरलंच नव्हतं. 10वी नंतर ह्यो म्हटला ITI ला घे, ITI ला घेतलंय. एक वर्षात दुसऱ्या दिवशी वाटलं की एक जण म्हणलं कॉमर्समध्ये संधी, अकाउंटंट म्हणलं गुड लागशील, कॉमर्सला घेतलं, ते बंद केलं. त्याच्यात काही मला काही कळलं नाही, इंग्लिश येत नव्हतं. त्याच्यानंतर एक जण म्हणलं अरे तुम्ही काय आता स्टँडर्डमध्ये जरा म्हणजे डिप्लोमा वगैरे. तर तेव्हा मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. पण डिप्लोमाला केल्यानंतर काय एक जे होतं चांगल्यासाठी असं समजतो, मला आता ते जाणीव होते. तर ते मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं आणि मला काहीच कळलं नाही. सगळे हिरवळ नाही का कॉलेजमध्ये, अरे लय मोठ्या कॉलेजमध्ये, अरे शिक्षण बाजूला राहिलं. मी त्या कॅम्पसमध्येच जास्त मला कॅम्पसले मस्त वाटायचं. मला तिथं फिरायला वगैरे, धतिंग करायला किंवा क्लास सोडून फिरायला नको त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट झालो मी त्या काळात. आणि फक्त ते त्या काळात मी स्वतःला म्हणजे एक प्रभाव पण होता वाचनाचा, त्याच्यामुळे काही व्यसन वगैरे त्या काळात नाही लागलं. पण टाईमपास भरपूर केला. म्हणजे टाईमपास, क्लासला जाणार नाही, शिक्षणाचं महत्त्व नाही, काय शिक्षकांचं काही सांगितलं त्यांना उडून बोलणं, अशा भरपूर गोष्टी झाल्यात. आणि तेव्हा मी वायडी झालो पहिल्या वर्षी. आणि वायडी झाल्यानंतर असं असतं ना आपल्या एरियात, आपल्या मराठवाड्याचं एरिया लय म्हणजे एखादं जर अपयश आलं त्याला म्हणजे त्याला ते सोडत नाही लवकर. तर मला ते वायडी झालो. आणि वायडी झाल्यानंतर काय आलं की 1 वर्ष घरी, आणि 1 वर्ष घरीला आल्यानंतर अरे काय करा, मी दोष कळलं ते माझी चुकी होती. पण त्या अपयशाचं किंवा त्या चुकीचं खापर मी आईवडिलांना पडायचो, म्हणजे न कळतपणे की मग तेव्हा माझ्या डोक्यात यायचा. मग तेव्हा पुस्तक वाचनाला सुरुवात केली, जास्त वाचन वाढलं. तेव्हा मी आपल्या यशवंतराव चव्हाणांचं कृष्णघाट पुस्तक वाचलं. मला ते चव्हाण साहेबांचं ते समाजकारण, ते राजकारण हा डायलॉग लय आवडला. म्हटल्यावर आपण काय करू आता समाजकारणामध्ये. आणि तेव्हा त्या काळात नाही का मी प्रत्येक कोणताही कार्यक्रम असला औरंगाबादमध्ये, कोणताही कार्यक्रम सामाजिक, मी जाऊन बसायचो.
आणि तिथं ते ओळख वाढल्याचं मग त्या चवळीतले एक एक कोणी ना कोणी भेटायचं. मग ते ते आपला डायलॉग मला प्रभाव पडायचा, अरे नाही तू आता काय कर, हे चालू ठेव, आपल्या संघटनेत आहे, मग आपण म्हणजे संघटनेमध्ये आपण कामं करू, हे करू ते करू, पण वैयक्तिक विकास काय हे तेव्हा मला कळत नव्हतं. तर मग मला काय वाटायचं, संघटनेमध्ये आपण एका काहीतरी पद घेऊ, साईड बाय साईड बिझनेस स्टार्ट करू. आता बिझनेस स्टार्ट करायला कोण आलं की आपल्याला हे नोकरी केली तर आपल्याला हे कामं करता येणार नाही बाहेरचे, धतिंग म्हणजे टाईम हे करता येणार नाही. मग तेव्हा मी वडिलांना दोष द्यायचो की अरे मला पैसे द्या. मग वडील नाही तुला नोकरीला पाहिजे, तू काय कर पुढचं जॉब लाग, तुला काही पैसे देत नाही बिझनेससाठी आणि आपलं ते आपलं काम नाही, ते दुसऱ्याचं काम आहे. हा गावाकडे म्हणा, शहरी भागात पण आहे, शहरी भागात पण भरपूर ठिकाणी आहे. तर तो साहजिक प्रत्येकाचं ते वडिलांचं मत असतंच. मग मी त्यांना दोष द्यायचो, तुम्ही काय आहे, तुम्हाला नाही कळत बिझनेस काय आहे, बिझनेसमध्ये काय पैसे येतो, पैसे द्या तुम्ही मला. मी तशी इंजिनिअरिंग आणि तेव्हा वायडी झालेलो होतो, म्हटलं तशी मी सोडून देतो, म्हटलं तुमच्या इंजिनिअरिंगचे 5-10 लाख रुपये वाचवतो, त्याच्या बदल्यात मला 2-3 लाख द्या, मी बिझनेस स्टार्ट करतो. ते काही नाही ऐकलं. मग त्यांचा मग तो राग माझ्या डोक्यात, आपल्या काही घरचे सपोर्टला नाही आहे, आपल्याला आपलंच करणं आहे. मग त्या टेन्शनमध्ये म्हणजे मी घृणा द्वेष करायचो आपल्याच घरच्यांचं, ते व्हायचं. पण त्यावेळेस मग मी वायडी झालो, त्या काळात नाही का दुनियादारी कळली, लोकांचे टोमणे, काहीच करत नाही पोरगं, पडलेले आहेत. मग ह्या दुनियादारीमुळं आणि त्या वायडीचा काळ जो काळ होता 1-2 वर्ष काय असेल, तर त्या काळात मी नाही का भरपूर लोकांशी संवाद केला आणि त्याच्यामध्ये मला चांगले लोक पण मिळाले आणि त्या चांगल्या लोकांच्या माध्यमातून मग बिझनेसचं म्हटलं आपण काहीतरी करू. मग म्हटलं कुठंतरी आपण सुरुवात तर केलीच पाहिजे. त्याच्यामुळे वेटरचं काम सुरू केलं आणि घरच्यांना माहीत नव्हतं, म्हणजे आपल्याला ते करायचं करूच आपण आता, पण काहीतरी सुरुवात करायची, मला हॉटेल टाकू 1 वर्षांनी, आपण बेसिक 6 महिने करू. वेटरचं काम केलं, भरपूर गोष्टी शिकल्या त्याच्यामध्ये आणि हॉटेल टाकली मी, कॅफे हॉटेल टाकली. त्याच्यानंतर कोरोनाचा काळ आला, त्यामुळे सगळं हे झालं, पैसा बरबाद झाला. त्या काळात मी डिप्रेशनमध्ये, फुल्ली डिप्रेशनमध्ये गेलो आणि असं वाटलं की आपण व्यवसाय करू शकत नव्हतो. आणि त्या काळात मी साईड बाय साईड 2-3 व्यवसाय पण केलते, म्हणजे ते कंडच होता, काहीतरी करायचं असं डोक्यात होतं. ते नाही म्हणजे कोरोनाचा आला का, सगळ्यांचे धंदे लॉस झाले, बंद पडले आणि माझं तर पहिल्याच याच्या प्रयत्नामध्ये मी तर फुल डिप्रेशनमध्ये. घरच्यांना काय सांगणार आता, म्हणजे असं वाटायचं की यार आपण काहीच करू शकत नाही आता, म्हणजे जे आहे ते फसलं, म्हणजे घरच्यांना जे समजून सांगितलं होतं ते फसलं. हा दिले होते, म्हणजे थोडंफार मदत केली ती त्यांनी, म्हणजे शेवटी कसं आहे थोडं वादविवाद चिडून त्यांनी दिले बा काहीतरी पैसे आणि मग ते लॉसमध्ये गेला, मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि नेमकं हे पुस्तक आलं आणि पुस्तकानंतर हे वाचल्यानंतर माझ्यात लय प्रभाव पडला. मग हे त्याच्यानंतर मग ही लाईफ आधी जी सांगितली तुम्हाला ती चेंज झाली. आता जर पाहिलं तर सरांनी सुद्धा सांगितलं की मी सुद्धा पैसे मागितले होते, मी सुद्धा माझ्या वडिलांना त्रास दिला, माझ्या घरच्यांना त्रास दिला, मी व्यसन करत फिरलो, मी पैसे घ्यायचो इकडे तिकडे. हे प्रत्येक तरुणाच्या मला वाटतं हे जे वय आहे त्याच्यामध्ये येतं. पण मग पुस्तक का वाचलं पाहिजे, हेच पुस्तक का वाचलं पाहिजे, म्हणजे आता यांनी मुलं हे होतात काय किंवा चांगल्या मार्गाला जातील किंवा आपलं हे, पण मला वाटतं बऱ्यापैकी काही जे वाचक वर्ग असेल तो वाचक वर्ग याच्याकडे फक्त एक सरांची स्टोरी म्हणून देखील पाहतो. हा, तो वाचक कोणता वर्ग आहे माहिती आहे का, तो सेटल झालेला आहे. जो सेटल झालेला आहे तो एक स्टोरी म्हणून बघतो. पण हे ॲक्च्युअल पुस्तक मला जाणवलं, जे एक 20 ते म्हणजे कॉलेज वयातले पोर जे काय 18 ते 25-30 पर्यंत जे आहेत त्यांना कळतच नाही. आणि आता मार्केटमध्ये ना काय एवढे मोटिवेशन स्पीकर आलेले आहेत, कोणी काही स्कीम देतं, चॉकलेट देते, त्याच्या पाठीमागं ते आपला तुम्ही कॉलेजमध्ये ऐकलं ना, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ई-बीज नावाची ते 3 जण जोडा, अशा स्कीम यायच्या, लोक पोरं जायचे मागं, बरबाद व्हायचे. आणि कोणी काही सांगतं ना, ते वाहतं वय, म्हणजे जिकडं जाईल चांगला मार्ग भेटेल, वाटतंय आपल्याला चांगला मार्ग, त्याच्या पाठीमागं जाणारा वर्ग हा आहे कुठं 18 ते 25 मधला. हे त्यांच्यासाठी बेस्ट पुस्तक आहे. म्हणजे जे उमलण्याचा काळ आहे, संघर्ष करण्याचा काळ आहे, मेहनत घ्यायचा काळ आहे, त्या काळात हे पुस्तक आलं पाहिजे. ह्याच काळात नाही का माणूस जर मला ते जाणवलं होतं की योग्य वेळात योग्य निर्णय घेतला नाही किंवा योग्य मार्गदर्शक भेटला नाही तर पुढच्या 10 वर्षात आपलं नुकसान होतं. तर माझं ते वाचवलं, ह्या पुस्तकाने वाचवलं, म्हणजे पुस्तकाच्या रूपाने. मग पुस्तक जरी नसलं तेव्हा त्या काळात चांगले व्यक्ती जर जवळ असावेत, म्हणजे आता जर पाहिलं तर पुस्तकाचं जर पहिलंच पुस्तक जर पाहिलं तर याच्यामध्ये एक्सप्रेशन, स्ट्रगल, हार्डवर्क, स्टार्टअप असेल, विजन, लॉस, ऍस्पिरेशन, हे
सगळे पुरुष समोर दिसते आपल्याला. हम्म. जर मुख्य पुस्तक पाहिलं तर ते लक्षामध्ये येईल हम्म. वाचल्यावर. मग आतमध्ये पुस्तकामध्ये बाकीचं ठीक आहे, मी सरांची स्टोरी थोडस पाहिली, वाचली, हम्म. सरांशी फिरलो, मग मी जरा घडलो, मी पुस्तकामुळे घडलो, हम्म. जास्त व्हायला लागले, हे सगळं मान्य आहे. हम्म. मग आतमध्ये काय आहे पुस्तकाच्या? आतमध्ये ऍक्च्युली परत म्हणजे कसं आहे, सरांची लहानपणापासूनची स्टोरी म्हणण्यापेक्षा तो जे सुरुवात जी घडलंय. मध्यमवर्गीय घरातला मुलगा, ते जे ग्रामीण भागातलं वातावरण, आजूबाजूचा भाग, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप, म्हणजे सरांचा जो पहिला काळ, घर मग आपल्या बीडवरून औरंगाबादला आले, औरंगाबादमध्ये आल्यानंतर तिथं ते पॉलिटिक्स जॉईन झाली, संघटनेमध्ये गेले, युवा नेते झाले, त्यांना ते वेगवेगळे म्हणजे नाही का मी हे करन ते करन, ते जे काय म्हणतात भंपक स्वप्न असं म्हणू शकतो. तर तो काळ लिहिलेला आहे. म्हणजे हा काळ त्यांनी लिहिला आहे की असं लिहिलं आहे की बाबा अरे भाई, माझं असं चुकलं, मी नाही का समाजकारणाच्या नादी लागलो, वैयक्तिक विकास बाजूला राहिला, मी नाही का माझ्या शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही, तुम्ही असं करू नका, हे खाली लिहिलेलं म्हणजे त्या पुस्तकात लिहिलं आहे. तेव्हा तिथं जाणीव होती. म्हणजे वाचक असेल तो त्याला काय जाऊन अरे सरांचं पण असं होतं, पण त्याच्या खाली लिहिलं की तुम्ही असं करू नका, मला असा अनुभव आलाय. तर लगेच रिअलाइट काय होतं, माझ्यासारख्या मुलाला ते रिअलाइट होतं, यार बरोबर आहे, यांचं चुकलंय. मग असं माझ्याकडनं हे चुकलंय, ते तुमच्याकडून चुकू देऊ हा. येस. आणि तुम्ही या पद्धतीने काम करा. हा. तर मग ते प्रत्येक क्षणात प्रत्येक प्रसंगात त्यांनी ते लिहिलेलं आहे. मला असं अनुभव आला, असं झालं, तुम्ही असं काही करू नका, हे असं लिहिलेलं आहे सगळं शेवटपर्यंत. वरती ते आता डिझाईनचा भाग आहे, प्रेझेंटेशनचा भाग येतो, आणि ते पण सहज म्हणून आले, ते काय डोक्यात नव्हतं. आता हे जे पुस्तकात तुम्ही बघाल कव्हर पेज, तर तेव्हा ते फळ आहे ब्रोड आहे. तर त्याची पण वेगळी स्टोरी आहे. म्हणजे फळा म्हणजे काय, हे ब्लँक बोर्ड आहे, आता याच्यावर आपल्याला काहीतरी भरणार आहे, ते भरणार काय असेल ते, म्हणजे आयुष्याचा पार्ट समजा तो असं. ते तुम्ही जरा सरांच्या जवळ हा प्रश्न विचारतो की काय आहे की बऱ्यापैकी आपण जर एखादी स्वतःची आत्मकथा लिहितोय किंवा आता स्वतःचा एक प्रवास लिहितोय, तर एक वेगळं नाव दिलं जातं. काही म्हणा, आता मार्गामध्ये खूप सारी पुस्तकं आहेत, खूप सारे लोकांचे प्रवास लिहिले, पण मग द एंटरप्रेन्योर हे पुस्तक या नाव दिलं पाहिजे पुस्तकाला, याची काय मागची काय? याची गोष्ट अशी की सरांना 2013 मध्ये द एंटरप्रेन्योर पुरस्कार मिळाला आपल्या लंडनमध्ये. तर सरांना पहिला ते द एंटरप्रेन्योर हा पुरस्कार आपल्याला भेटतोय इंडियामधून. पहिले सुरुवात अशी होती, एंटरप्रेन्योर म्हणजे काय, म्हणजे सुरुवात अशी झाली, गुगलवर त्यांनी सर्च केलं एंटरप्रेन्योर म्हणजे काय, आणि सरांच्या भावाने सांगितलं एंटरप्रेन्योर म्हणजे उद्योजक, आणि ते युवा उद्योजक, तो काही ना काहीच करत राहतो, म्हणजे इनोव्हेशन करत राहतो, बदल करत राहतो, त्याला म्हणतात द एंटरप्रेन्योर. आणि जो समाजासाठी सर्व्हिस देत असतो त्याला म्हणतात द एंटरप्रेन्योर. मग ते द एंटरप्रेन्योर पुरस्कार मिळाला. मग ते सरांच्या गेले, त्यांना म्हणजे नाही का अजून काम करण्याची उर्मी मिळाली. मग ही उर्मी मिळाली. मग हे स्वतःपुरतं न ठेवता आपल्या भागातले काही पोरं आहे आपल्यासारखे होते, त्यांनी असे काही चूक करू नये म्हणून हा शब्द इंग्लिश म्हणजे सांगायचा उद्देश की दोन्ही वर्ग जॉईन झाले पाहिजे. म्हणजे एक उद्योजक मी वेगळं नाव दिलं असतं तर ते जरा वेगळं पडलं असतं. द एंटरप्रेन्योर हा शब्द पोहोचायला वेळ लागेल, पण तो चांगला राहील, परफेक्ट राहील. तर हे म्हणजे पूर्ण इंडिया, म्हणजे व्हिजनच मोठं सरांचं मोठं होतं, त्या दृष्टीने लिहिलं. द एंटरप्रेन्योर आता इंग्लिशमध्ये गेलं आहे, मराठीतलं इंग्लिशमधलं म्हणजे असं पहिलं पुस्तक असं म्हणतो, काही नसेल तरी हिंदीमध्ये आलं, आता कन्नड तेलुगूमध्ये येतंय, मल्याळममध्ये येतंय. तर काय झालं, ह्या शब्दाचा काय झालं, तो पूर्ण वर्ल्ड वाईड होणार ते पुस्तक, त्या उद्देशाने ते एंटरप्रेन्योर नाव दिले. शरद सर पाहिले तर त्याचा चांगल्या पद्धतीने खूप वर्षांपासून म्हणता येईल किंवा 4-5 वर्षामध्ये त्यानंतर अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यांची खूप सारी भाषणं, खूप साऱ्या कॉलेजला लेक्चर्स आहेत किंवा खूप साऱ्या ठिकाणी चांगल्या चांगल्या कार्यक्रमामध्ये त्यांना एक गेस्ट म्हणून बोलवत आहेत, एक प्रमुख पाहुणा म्हणून बोलवत आहेत, एक वक्ता म्हणून बोलवत आहेत. तर मग याच्यामध्ये ते एक उद्योजक म्हणून व्यवसायाच्या बद्दलचे काय याच्यामध्ये टाकलेत का विषय पुस्तकामध्ये? हो, टाकलेत ना. ते कशा पद्धतीने, त्याचा प्रभाव कसा पडलाय? त्याचा प्रभाव असा केला की त्यांना पहिले जे त्यांनी ठरवलं, आता व्यवसायाचे त्यांचे वेगवेगळे प्रसंग आहेत, ते मला ते भरपूर प्रसंग आवडले. तशी माझी पण परिस्थिती होती की त्यांनी आधी नाही का मित्र मिळून नाही का पार्टनरशिपमध्ये व्यवसाय चालू करायचं ठरवलं, पैसे जमा केले आणि व्यवसाय कोणता करायचा याच्यावर ते सर्चिंग करत होते 2-3 महिने. त्याच्यामुळे बडीशेपचा धंदा असेल, वर्कशॉप असेल,
वर्कशॉपचा धंदा पण चालू केला तर सरांनी, तो लॉसमध्ये गेला. मग आता काय करू आपण, मग ते नाही रश्य, परत घरचे पैसे वाया गेले, परत ते सगळं घरचं ते वाचायला मिळालं पुस्तकामध्ये तुम्हाला. मग असा प्रसंग सगळा आहे. तर यातून त्यांनी म्हणजे ज्यांना जे अनुभव आलेत व्यवसाय चालू केल्यानंतर, म्हणजे पहिला व्यवसाय त्यांनी आता 2-3 व्यवसाय, म्हणजे त्यांचा 2-3 व्यवसाय केले ते सरांनी. IT मधला त्याच्यामध्ये 1 करोडला लॉसमध्ये गेले, असं त्यांनी लिहिलेलं आहे त्या पुस्तकात. 1 करोडला लॉसमध्ये गेले, म्हणजे IQ माहितीवर. IQ म्हणजे यांनी सांगितलं IT मध्ये जास्त पैसे, शरद तू पैसे लाव आणि आपण करू. त्याच्यामध्ये 1 करोडला लॉसमध्ये गेले. यातून ते हे जो प्रसंग लिहिलेला आहे याच्यातून भरपूर गोष्टी पुस्तकात लिहिलेल्या आहे सरांनी. म्हणजे त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल वाचकांना. जर तसं पाहिलं तर खूप साऱ्या लोकांनी हे पुस्तक वाचलं. या पुस्तकाबद्दलच्या खूप साऱ्या वाचकांच्या देखील प्रतिक्रिया आहेत, खूप सारे मेल्स आहेत, इंस्टावरती कमेंट्स आहेत, युट्यूबला आहेत, किंवा खूप सारी भाषा देखील आहेत किंवा पुस्तकानं. एक वैयक्तिक जर पाहिलं तर एक पुस्तक सोडून शरद सरांना जर भेटल्यानंतर कधी या पुस्तकाबद्दल विचारल्यावरती त्यांनी काय सांगितलं गोष्टी? म्हणजे काय की जेव्हा सरांनी पुस्तक लिहिलं, तुम्ही ते वाचलं, काय कन्व्हर्सेशन झालं असेल की यार सर मी असा होतो, मी असा घडलो या पुस्तकातून, मग त्यांची स्वतःची अजून काही स्टोरी मी सांगितली का याच्या व्यतिरिक्त? मी म्हणेल या पुस्तकामध्ये मी सिगरेट पित होतो, लिहिलंय, हे लिहिलंय, अजून याच्या व्यतिरिक्त काय सांगितलंय का? नाही, लिहिलं नाही. कारण की ऍक्च्युली उद्देश सरांचा काय होता की आपले ज्यासारखे ग्रामीण भागातले नैराश्यात, ग्रामीण भागातला, शहरी भागातला जो चुकलेला आहे, टेन्शनमध्ये आपण काही करू शकत नाही, न्यूनगंड आहे, अशांसाठी लिहिलेला आहे तो. आणि असे काही प्रसंग आहेत ना ज्याच्यामध्ये, पण ते जर ह्या पुस्तकात लिहिले असते ना, त्याचा प्रभाव नाही का ह्या वाचकांना, म्हणजे जे 21 जो कॅटेगरी वाचकांचा, त्यांच्यावर प्रभाव पडू शकत. म्हणजे कसं, आता सरांनी एखादी गोष्ट केली त्याच्यामध्ये, भलेही त्यांच्यासाठी ती बरोबर असेल, पण नाही का ती वाचणाऱ्यांच्या, त्यांचं वय वेगळं आहे ना, त्यांचं ठीक झालं म्हणून यांचं वाचून प्रभाव पडतो लगेच. मग काय म्हणतात, सरांनी केलं मग आपण काम करायला काय प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यामुळे ते डिप्रेशन, बरंच नुकसान होऊ नये म्हणून ते प्रसंग टाळलेत, भरपूर टाळले. सरांनी बऱ्याचदा सांगितलं वडिलांविषयीच्या खूप साऱ्या भावना भाषणांमध्ये असेल किंवा पुस्तकामध्ये मांडल्या, तर त्याबद्दलचं काय वाटतं की त्याबद्दल काय सांगा पुस्तक वाचल्यानंतर आणि सरांबरोबर? ऍक्च्युली मला काय वाटायचं की सरांबद्दल ते नशिबाचं पाठ होणार. सरांना मी 2013 मध्ये जर पुरस्कार मिळाला होता, सरांचा एक लेख आलता, सचिन तायडे यांनी लिहिला तो दिव्य मराठीमध्ये, आणि मला तेव्हा वाचनाचे वाचन चालूच होतं आणि पेपर पण वाचायचो. म्हणजे ते वाचनामध्ये आलं सरांचा लेख, मी सरांना ओळखत पण नव्हतो तेव्हा. त्यांचा लेख आला आणि मला तो आवडला होता आणि मी तो कट करून माझ्या डायरीमध्ये चिटकवला होता की आपल्याला असं करायचं काहीतरी. पण मला लक्षातच नाही ना, डायरेक्ट 7-8 म्हणजे 2013-14 लेख आला आणि 2007 कोरोनाच्या काळात 2019-20 पुस्तक आलं. तर ते लक्षातच नव्हतं. आणि ते पुस्तक तेव्हा मी सरांना भेटलो पण नव्हतो. नाही, एकदाच भेटलो होतो, पण ते एवढं की चर्चा वगैरे नव्हती. आणि नंतर पुस्तक वाचलं, म्हटलं माणूस ह्या, म्हणजे नाही का, आपल्याला आता ह्या माणसाने घडवलं आहे, डायरेक्ट घडवलंच आहे. आपण यांच्या सान्निध्यात राहायचं, म्हणजे काही होऊ दे, प्रयत्न करत राहायचं. मग मी त्या गोष्टी प्रयत्न करत राहिलो. सरांना म्हटलं मी काही काम असेल वगैरे तर, म्हणजे सर म्हणे ये बिंदास, तुला जे करायचं ते कर, पण ये म्हणे तू डायरेक्ट ये, फक्त एवढंच आहे म्हणलं. आल्यानंतर मी भरपूर कामं सुरू केली. पण त्यांच्यासोबत राहताना मला पुस्तकातलं तर बेसिक कळालं, पण जे सरांनी मला पुण्यामध्ये आल्यानंतर शिकवलं, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या भेट घालून दिली, त्यांच्यासोबत राहिल्यानंतर वेगवेगळे विचारांचे लोक आहे, वेगवेगळे टॅलेंटेड लोक आहे आणि एवढंच नाही, ह्या पुस्तकापुरतंच नाही, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणारे लोक आहे, इनोव्हेशन करणारे लोक आहे, त्यांच्या सान्निध्यात आलो मी आणि त्याचा प्रभाव माझ्यावर पडला. हे केवळ तांदळे सरांमुळं. त्यांनी मला भेट घालून, म्हणजे त्यांच्यासोबत राहून चांगले लोक, मोठे लोक, त्याचा प्रभाव माझ्यावर पडला. आणि भरपूर चालता बोलता भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. आणि मग असं वाटायचं की हे म्हणजे मी त्यांना गुरु मानतो, पण मला एवढं कळलं की ते म्हणतील, म्हणजे ते म्हणतील ते मीच केलं पाहिजे असं त्यांचं मत नाही. ते असं बी की ज्ञानेश्वर हे चुकतंय का, माझं चुकलं का सांग, जर मी चुकायचं म्हणलं तर दुरुस्त करा. एवढे म्हणजे जो गुरु असतो ना, म्हणजे खरा गुरु तो असा असतोय, मला ते जाणवलं. अरे म्हटलं नाही यार, आपल्यासारखेच आहे, जाणवतं का, म्हणजे फ्रेंडली एकदम, म्हणजे चुकलं तर रागवणारे, ठळक बोलणारे. हा ज्ञानेश्वर तू चुकलंय तर चुकलं तर सुट्टी नाही, म्हणजे अशा प्रसंग आहेत. बरं, जर तसं पाहिलं तर या पुस्तकामुळे तुम्ही व्यवसायामध्ये आलाय, असं सांगितल्याप्रमाणे तुम्ही
तर मग तो व्यवसाय कशा पद्धतीने चालू झाला किंवा आता तो व्यवसाय कशा पद्धतीने चालू आहे? तर पुस्तक वाचलं, सरांना म्हटलं मला पुण्याला यायचं आहे, काही काम असेल द्या, कोणतंही काम द्या, मी करायला तयार आहे. सर ये म्हणले, आलो. आणि त्या पुस्तक वाचल्यानंतरच तेव्हाच मला कळलं होतं की मला काय वाटायचं की उद्योजक होणं म्हणजे एक इंडस्ट्री मोठी, गाडी, म्हणजे नाही का एखाद्या इंडस्ट्रियल एरियामध्ये ऑफिस मोठं ते लगेच ते टाकणं म्हणजे उद्योजक असं वाटायचं. पण मला कळायचंच नाही की बिझनेस काय असतो, त्यांनी ते कुठून कसं काय निर्माण केलं एवढं. त्या प्रत्येकाची स्टोरी असते, तो शून्यातून येत असतो पुढं. ते सगळं मोठेपण बना दिसतं, मर्सिडीज गाडी दिसती, मोठं ऑफिस दिसतं, हे उगाच नसतं आलं. त्यांनी मेहनत घेतलेली असते, त्यांचा कुठंतरी शून्यातून प्रवास असतो. हे मी बघायचो नाही, मी डायरेक्ट यशच बघायचो. मग ती थॉट क्लिअर झाली की नाही, म्हटलं आता छोटा आपण काय करू, आपल्याला व्यवसाय जमत नाही, चुका झाल्या ठीक आहे. मग मोटिवेट झालो जरासं त्याच्यातून आणि म्हटलं आपण छोटा आधी शिकू आणि मग नाही का स्वतःला वेळ देऊ आधी आणि मग पुढं व्यवसाय तर डोक्यात होतातच करायचं आहे म्हणून. मग म्हटलं आलो पुण्याला. मग साहित्य क्षेत्रात मला एक नवीन क्षेत्र माहीत झालं. हळूहळू माहिती होत गेलं. 1 वर्षाचा काळ गेला त्याच्यात. सगळ्या गोष्टी शिकलो मी, बेसिक गोष्टी. आणि मग परत म्हटलं की आपण आता ह्याच क्षेत्रामध्ये काम करूया, म्हणून मी बुकोबा नावाचा ब्रँड तयार केला. सरांची सगळ्यात मोठी मदत त्याच्यामध्ये मला. आणि त्यात परत बुकोबा नावाचा ब्रँड सुरू केला. भरपूर वाचक वर्ग जोडत गेला. त्या काळात म्हणजे बेसिक क्लिअर झालं आधीच्या सरांसोबत असताना. मग त्याच दमावर मी आपला प्रवास वाढत गेला, म्हणजे वाचक वाढत गेले. ब्रँड म्हणजे भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यातून. दुकान टाकली. ऑनलाईनद्वारे आता जगभर आपले पुस्तकं जातात आणि टर्नओव्हर वाढला. मग पैसे आल्यानंतर मग हे करू ते करू, प्रयोग करायला वेळ मिळाला. अशा भरपूर गोष्टी केल्या पुढं फ्युचरमध्ये. मग तो प्रवास सगळा एंटरप्रेनरचा होता. पण बेसिक गोष्ट तर विसरलो मी ती, की बिझनेस स्टार्ट करणं म्हणजे काय, सुरुवात कुठून असती हेच माहीत नव्हतं. ते क्लिअर केलं पुस्तकाने. तर ते कसं, तर मी स्टार्ट केला बिझनेस, पण त्याचं शॉपॅकच नव्हतं. मग शॉपॅक म्हणजे काय, मग उद्यम आधार म्हणजे काय, करंट अकाउंट म्हणजे काय, जीएसटी नंबर म्हणजे काय, जीएसटी कोणाला असतो, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी मी माहिती करून घेतल्या. त्याची ट्रेनिंग घेतली स्पेशल. 10,000 रुपये घातले मला शिकायचं या बेसिक गोष्टीचं. जीएसटी रिटर्न म्हणजे काय, ITR म्हणजे काय, ITRचे प्रकार किती, किती टर्नओव्हरला किती टॅक्स लागतो, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी शिकून घेतलो. ते फक्त एंटरप्रेनरमुळं. ते शिकूनच मी परत पाऊल जे आपलं बुकोबा नावाचं, त्याच्यामध्ये सगळा अनुभव मला बुकोबामध्ये कामी आला. बुकोबा आल्यानंतर मध्ये पण भरपूर चुका झाल्या, त्याच्यातून परत उभा राहिलो, सावरत आलो. असं चालूच असतं. म्हणजे मला ते कळलं की जर्नी आहे आणि चालूच असतं, अपडाऊन वगैरे चालूच असते. आपण फक्त लावून धरायचं. मी ती गोष्ट केली, लावून धरायचं. आणि ते व्यवसाय करताना भरपूर त्रास झाला ना. लोकांच्या आजूबाजूला असतात ते निंदा करणारे. अरे मग काय आता पुस्तक मी ठरवलं होतं तेव्हा, एक जरी पुस्तक विकलं मी दिवसाचं, तर मग हा बिझनेस सोडायचाच नाही. म्हणजे परतीचे दोर कापले, आता हा बिझनेस सोडून कोणतं करायचं नाही. आणि मला भरपूर ऑफर आले पार्टनरशिप करण्याच्या. अरे तुला नॉलेज आलं, आपण हे करू ते करू. म्हटलं नाही, मला हेच करायचं. भले पैसे कमी असले ना, तर मी स्वाभिमानाने करेल. आणि त्यामध्ये आता आजूबाजू ज्यांना कळत नाही ते नाव ठेवायचे, अरे पुस्तकातून पैसे येतात का, कसं कमवणार, लग्न होणार का तुझं. मी फक्त हसायचो, मी उत्तर द्यायचो नाही. अशा वेळी मला एक कळलं की इग्नोर केल्याशिवाय तुम्हाला पुढं जातच येणार नाही. जर तुम्ही धरून ठेवायची सवय लावली, अरे हो असं म्हटलं तू माझ्याबद्दल, तो असं म्हटलंय, मग माझ्या याचा बदला घेऊ आपण, असं धरून ठेवलं ना, तुम्ही तिथंच स्टक राहता, तिथंच थांबता. तुमचं वैयक्तिक लॉस होतोच त्याच्यामध्ये आणि पुढं जात नाही. तुम्ही धरून सोडायची शिकायचं पाहिजे. पुस्तकानेच ठेवतो. आता जर द अंतरप्रेन्योर या पुस्तकाचे वाचक असतील किंवा बुकोबाचे वाचक असतील, त्या वाचकांना काय सांगाल? वाचक वर्ग नवीन वाचक वर्गाला सांगेल मी, कारण ज्यांनी वाचले त्यांनी मला प्रति नवीन जे वाचक जे माझे पुस्तक घेतील, तर मी त्याच्यामध्ये पण आधी हे सांगतो की मी जे पुस्तक आहे, आता मला ते माझ्या बिझनेसमध्ये माझे रूल्स काय, माझी वेगळी आयडिया आहे. मी पहिले पुस्तक वाचतो आणि मगच कस्टमरला देतो. त्याशिवाय पुस्तक देत नाही कोणाला. कारण की जो वाचणारा कस्टमर, त्याचे पैसे जातात, त्याला काहीतरी भेटलं पाहिजे ह्या उद्देशाने मी देत असतो. आणि त्याचा प्रभाव मला कळतो. रिव्ह्यू वगैरे येतात, सगळे येतात. आणि हे पुस्तक नवीन वाचक वर्गाला सांगेल की तुम्ही म्हणजे तुम्ही 30 वयाचा वाचक असाल
आणि हे पुस्तक घेतलं, तुम्हाला लगेच समजा मला लवकर द्यायला पाहिजे होतं. किंवा माझ्या 10 वर्ष 5-6 वर्ष अगोदर दिलं असतं ना, माझ्या चुका झाल्या नसत्या. तर आणि कुणी घेतलंय, कोणत्या क्षेत्रात, तर मग मी भरपूर क्षेत्रातले गव्हर्नमेंट सर्व्हिसमधले लोक बघितले. ते गव्हर्नमेंट सर्व्हिस सोडून ते आज स्टार्टअप केले त्यांनी, ते चांगले उद्योजक झाले. भरपूर जण ग्रॅज्युएशन झालेले बेरोजगार मुलं स्वतः बेरोजगार म्हणून घ्यायचे, ते आता कोणत्याही कामाला लाजत नाही, डायरेक्टली व्यवसाय चालू करतात. चहाची टपरी टाकणार आहे तर मी 1000 जण सांगा पुण्यामध्ये, त्यांनी एंटरप्रेन्योर वाचून चहाची टपरी टाकली आहे. चहाची टपरी असेल, छोटा मोठा व्यवसाय कोणताही असेल, त्यांना हे प्रेरित केलेलं आहे. ह्या एंटरप्रेन्योरने प्रेरित केलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले कोणते IT मधले असेल, त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये हे वाचून मूव्ह ऑन झालेले, पुढे गेले. तर हा प्रभाव आहे या पुस्तकाचा. तुम्हाला या पुस्तकातून भरपूर हसायला पाहिजे, आपलं असं वाटेल, स्वतःवरती हसायला येईल, स्वतःची चुका जाणीव होतील, आणि नाही का तुम्ही नम्र व्हाल, स्वतःशी द्वेष करणार नाही इतरांचा. तुम्ही नाही का आपल्या आजूबाजूला जरी निगेटिव्ह माणसं असेल त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी बघायला सुरुवात करा. आणि लई मोठं लगे बिल गेट्स, एलन मस्क वाचायची गरज नाहीये. आपला माणूस इथला, आपल्या माणसाची स्टोरी वाचायची. नक्कीच. जरी नसला, हे जरी वाचलं, दुसरं कोणी असेल त्याची स्टोरी वाचायची सुरुवात. मला ती सवय लागली आता, की कोणी चांगला माणूस दिसला मी त्याच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याकडून काय होईल, त्याच्याकडून काय भेटते, चांगलं शोधायचंय फक्त चांगलं, स्वतःचा शोध. स्ट्रगल तर चालूच असणार, चालू असणार प्रत्येक गोष्टी. नक्कीच ज्ञानेश्वर, तू देखील चांगला एक्सपिरियन्स शेअर केलास एक वाचक म्हणून. तर मी वाचकांना देखील सांगेल की द एंटरप्रेन्योर हे पुस्तक जे आहे त्याची जी आवृत्ती ती वेगवेगळ्या भाषेमध्ये आली, पण मराठी भाषेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं सरांनी पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामुळे खूप सारा वाचक वर्ग तयार झाला, खूप सारे व्यावसायिक तयार झाले मी तर म्हणेल. तुम्ही देखील हे पुस्तक मागवण्यासाठी बुकोबा आहे सगळ्यात महत्त्वाचं, ज्ञानेश्वरच आहे. खूप चांगल्या पद्धतीनं पुस्तक आहे. आपल्याला देखील पुस्तक कसं वाटलं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा, किंवा आमचे नंबर्स आहेत, व्हॉट्सअपला कळवा, काय हरकत नसेल, मेल करू शकताय. त्याचबरोबर तुम्हाला न्यू इरा पब्लिशिंग हाऊसचा जो यूट्यूब चॅनल, याच्यावरती खूप साऱ्या लेखकांच्या मुलाखती असतील, किंवा एक गप्पा टाईप जे असेल त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे, त्यांनी हे पुस्तक का लिहिलं, किंवा वाचक वर्ग देखील असतील त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे, तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. तुम्ही देखील इथे आलात त्याबद्दल मी